मैत्रीचं डेफिनेशन हे फार खोल आहे. आपण जसं म्हणतो, की मित्रांवरती खूप गोष्टी अवलंबून असते. जर तुमची संगत चांगली असेल, तर तुम्ही खूप चांगल्या म्हणजे लवकर प्रगतीपथापर्यंत पोहोचू शकता. आजकाल काय झालेलं आहे, की तुमचं स्टेटस बघून मैत्री केली जाते. तुमच्याकडे BMW आहे का? Mercedes आहेत का? तुम्ही स्पायकर घालताय का? तुम्ही Gucciचे शूज घालताय का? त्याच्यावर मैत्री ठरत असते. जर तुम्हाला मैत्रीचं खरं व्याख्या बघायची असेल, तर श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री ही म्हणजे तुम्हाला सांगतो ही एक अशी मैत्री होती, की जे निर्मळ होती. आज मैत्रीमध्ये काय झालेलं आहे, की मैत्रीमध्ये देवाण जास्त झालेलं आहे. पूर्वी देवाण नव्हतं. मैत्री हे प्युअर सोल टू सोल कनेक्शन होती. पण आज मैत्रींमध्ये काय झालेलं आहे, एक व्यापार झालेला आहे. म्हणजे तू मला काहीतरी दे आणि मी पण तुला काहीतरी त्याच्या बदल्यात द्यावं. पण याला मैत्री म्हणत नाही. आज तुम्हाला सांगतो, की बरेच मित्र आपल्याच ताटात खाऊन, त्या ताटात छेद कसं पाडता येईल, आपल्याला खड्ड्यात कसं पाडता येईल. आज कलियुगात आपण बघतो, लोकं लगेच शिफ्ट होऊन जातात. जसं लॉयल्टीमध्ये आपण बघतो, की की एकाचं एकावर प्रेम आहे आणि ते ब्रेकअप झालं लगेच दुसऱ्या दिवशी ते दुसऱ्यासोबत. तसंच मैत्री पण मध्ये पण झालेलं आहे आणि मैत्रीमध्ये काय होतं, की आता जर तुम्हाला जर खरी मैत्री ओळखायची तर खरा मित्र तोच, जो संकटीच्या काळात तुम्हाला न बोलवता त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आज काय होतं, की प्रत्येकाला वाटतं, की हा माझा मित्र आहे म्हणून ह्यानी मला आर्थिक मदत केली पाहिजे. पण मला असं वाटतं, की बघा अर्थकारण आहे ना, हे 1-2 दिवसामध्ये अ, तुमचं जेव्हा टाईम चांगला होऊन जातो, तेव्हा त्या अर्थकारणचं इश्यू निघून जातं. पण खरा मित्र तोच, जो तुम्हाला मानसिक बळ देतो. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला लढाईसाठी सहकार्य करतो. आता श्रीकृष्णजींनी पण महाभारतामध्ये कुठले शस्त्र उचलले नाही, फक्त उपदेश केले. त्यामुळे पांडवांचा विजय झाला. त्यामुळे मैत्री ही असावी तर ते श्रीकृष्ण आणि सुदामांसारखी असावी. मैत्रीमध्ये जर काय मोबदला किंवा काय म्हणतो एक्सेप्टेशन झालंय, तर ती मैत्री नाहीये, ती डील आहे.